पुढची बातमी देवेंद्र फडणवीसांच्या पुण्यातल्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाची। मुख्यमंत्री जरी आता नागपूरला रवाना झालेले असले तरी सकाळी ते पुण्यामध्ये होते। पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यूपीएससी मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांचा सत्कार केला गेला। पण हा सन्मान सोहळा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत राहिला। भाजपचे खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यात वाद रंगला। कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरनं अभिमन्यू पवारांनी आपल्याला रोखलं आणि यावेळी त्यांनी आपल्या जातीचा उल्लेख केल्याचा आरोप मेधा कुलकर्णींचा आहे। पण यामुळे संतापलेल्या मेधा कुलकर्णींनी कार्यक्रमातही काढता पाय घेतला। पण नरेंद्र पाटील हे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांना पुढे बसू द्या, आपण दुसरीकडे बसावं, इथे जातीवादाचा विषयच नाही असा दावा अभिमन्यू पवारांचा आहे। त्यामुळे ब्राह्मण विरुद्ध मराठा अशी फोडणी पुण्यातल्या कार्यक्रमाला मिळाली आहे। अधिकारी असं म्हणत होते की जर का ह्या खुर्च्या रिकाम्या असतील तर मेधा कुलकर्णींचा प्रोटोकॉल त्याच्यानंतर इमिजिएट आहे, कारण खासदार तिथे कोणीच नव्हतं आणि शिवाय माझ्याकडे एक कमिटीचं अध्यक्षपद आहे आणि म्हणून ते मला म्हणत होते की आपण इथे बसा। मी म्हटलं की नरेंद्र पाटील हेही बसू शकतात, कारण ते महामंडळाचे अध्यक्ष आहेत, म्हणजे ते आमदार आहेत पण महामंडळाचे अध्यक्ष आहेत। अभिमन्यू पवारांना स्वतःला त्या ठिकाणी बसायचं होतं म्हणून त्यांची खूप धावधाव तिकडे चालली होती की मी बसतो। अधिकारी असं म्हणाले की ह्याच्यानंतर मेधा कुलकर्णींचं नाव येतं, तर ते असं म्हणाले की हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही तिथे बसल्यानंतर कॉन्ट्रोवर्सी होईल। ताईंचा गैरसमज झालेला आहे। मी ताईंना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण लोकप्रतिनिधी मागे बसू, आमदार खासदार मागे बसू, एवढंच म्हणलेलं आहे। बाकी ह्या जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही, विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाव द्यायचं काही कारण नाही। मी ताईंनाही पुन्हा विनंती करतो की मी काय बोलले तुम्ही नीट आठवून बघा। बाजूला दाभोळकर होते, राजूरकर होते, इकडे योगेश अण्णा होते, सगळ्यांनी ऐकलेलं मी काय बोललं ते। मी त्यांना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील आर्थिक अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण मागे बसूया। कारण काय होतं, एक खुर्ची रिकामी होती अण्णा बनसोडे साहेबांची, अण्णा आले नाहीत म्हणून मी म्हणलं की आपण नरेंद्र पाटलांना बसूया, एवढंच आहे। आणि मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून जैन वराड